नाही मला काय म्हणायचंय काय म्हणायचंय तुला? गेल्या वर्षी सकाळी ती साहेब आली बर आणि त्यानं झाडं लावली बरोबर का बरोबर आहे जाऊ दे. बरोबर का मंडळी आणि ती झाडं दुपारीच बोकाडात खाल्ली हा आणि त्या साहेबाने पार्टीसाठी ती संध्याकाळी बोकडा कापून खाल्ल्या कशाचं झाडे लावा आणि झाडे जगवा बाळासाहेब बरोबर आहे तुमचं, पण त्यांचा संदेश पण महत्वाचा आहे. हो आपल्याला झाडे लावायचं, झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम करायचाच आहे. मी काय म्हणते, आपण ह्या वर्षी आपल्या गावात झाडे लावा झाडे जगवा मोहीम राबवूयात. आपण गावातल्या प्रत्येकाला सांगूयात की त्यांनी घरात किंवा शेतात झाडं लावायची व त्याची नीट काळजी घेऊन त्याला जपायचं. काय मंडळी बरोबर आहे का नाही? काय मंडळी बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. आता ह्यांनी जसं सांगितलं ते अगदी बरोबर आहे. बऱ्याचशा गावांमध्ये अशी प्रथा आहे की आपल्या घरातील एक व्यक्ती मयत झाला तर त्याच्या आठवणीसाठी आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये एक झाड लावलं जातं आणि त्याची काळजी घेतली जाते. तर तसा उपक्रम आपण आपल्या गावासाठी चालू करूया का मंडळी? काय म्हणताय? हो अध्यक्ष, ऐका गेल्या वर्षी आपला गाव निर्मल ग्रामसाठी गेला होता. आता यो नालायक बाळासाहेब यो त्या कमिटी समोर संडासाचा डबडा घेऊन गेला. आता ही काय पद्धत झाली काय तुमची? आता तिथंच आपला गावाचा नंबर गेला. काय आता काय बोलायचं सांगा. बरोबर आहे तुमचं. अहो अध्यक्ष, अहो मंडळी, गेल्या वर्षी मीच त्या कमिटीचा अध्यक्ष होतो. गावाच्या विकासामध्ये माझा खूप मोठा हात होता. गावाच्या विकासासाठी मी बरीच उपक्रम राबवली, पण गावानं मला सहकार्य केलं नाही. शेवटी खानदानाची इतिहास दाखवला. निम्म्या जमिनी विकल्या आणि निम्म्या जमिनीवर केसच केली. हो ते सगळं बरोबर आहे, पण गावाचा नंबर गेला कुठं ते सांगा. अहो ती कमिटी आपलं ग्राम सर्वेक्षण करण्यासाठी आली होती. तिथं येऊन नालायक बाळ्या गावाच्या कमिटी समोरून संडासचा डबडा घेऊन गेला. तिथंच आपल्या गावचा नंबर गेला. मला काय म्हणायचंय ते कमिटी जेव्हा आलती गावात तेव्हा मी त्या कमिटीच्या समोर गेलो का कमिटीत माझ्यासमोर आली संडास करताना सांगा. अरे त्या कमिटीला काही काम धंदा नाही बाई, ती काय तुला हुडकत आलती बाई तुझ्या जवळ. सोडा बाबा यांचा. तर आता आपण आपल्या गावामध्ये आपण सगळ्यांनी घरामध्ये शौचालयाचा वापर केला पाहिजे आणि जर समजा नसेलच तर सार्वजनिक शौचालयाचा वापर केला पाहिजे. काय म्हणताय मंडळी? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे मंडळी. त्याचसोबत आपण आजपासून आजचा जो महत्वाचा मुद्दा आहे दारूबंदी, त्याचा अनुसरून आपण आपल्या गावामध्ये एक व्यसनमुक्ती केंद्र चालू करतोय आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जर कोणाला पाठवणार असेल तर त्या बाळाला. काय म्हणतो बाळा? जाणार मला थोडी विश्रांती घेऊ द्या, लावतो एखादा कार्यक्रम. हे सगळं बरोबर आहे बाळासाहेब, पण आता तुम्ही हे सगळं आवरा, दारू सोडा आणि तुमच्या बायकोचे भांडणं पण संपवा. अहो यो बाळ्या माझा बाचीचा नवरा आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. माझ्या आज्याने पंजाची 40 एकर जमीन होती, 35 एकर गावासाठी विकली आणि 5 एकर राहिल्या ती या बाळाचं नाद पूर्ण करण्यासाठी करेन. मला काय म्हणायचंय लय वर्ष झालं ऐकतोय फकण टाकेन कोणाचे फुकतात राहिलेली 5 एकर यांच्या बायकोच्या नावावर आणि कोणाची फुकतात. मेन माझी बायको घरातल्या घरात येत नाही विषय येतं ना पडा मला. ठीक आहे, तर आज आपण दारूबंदी सोबत ह्या विषयाला इथे संपवतोय आणि आपण अशी आशा करतोय की आजपासून आपल्या गावामधील दारू आपण बंद करू. तर मंडळी, अध्यक्षाच्या अनुमतीने आजची ग्रामसभा संपली असं जाहीर करतो आणि आमचे काय संदेश तुमच्यासाठी. तर मंडळी, आपण आपल्या गावामध्ये
तंटामुक्तीचे पारितोषिक आपल्या गावाला कसे मिळावे हे आपण बघितले पाहिजे. गावातील महसूल खटले असतील व इतर कोणतेही खटले असतील ते आपण आपल्या गावातल्या गावात सामोपचाराने कसे मिटवून आपल्या गावाला तंटामुक्तीचे पारितोषिक कसे मिळावे यासाठी आपण झटपटलं पाहिजे व आपल्या गावची दारूबंदी खरंच झाली पाहिजे. त्यासाठी गावात तंटामुक्त केंद्र उभं केलं पाहिजे व प्रत्येक घरातल्यांनी शौचालयाचा वापर केला पाहिजे. नसेल तर सार्वजनिक शौचालयाचा वापर केला पाहिजे. हाच आमचा महत्वाचा संदेश आणि महत्वाचा म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आणि आपल्या गावची व्यसनमुक्ती झालीच पाहिजे. आपल्या गावची दारूबंदी. धन्यवाद.